चक्रपाणी स्वामींचा प्रकट दिन खरं तर वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे. आणि श्रोतेहो, जसं मी आता सांगितलं चक्रधर स्वामी किंवा चक्रपाणी स्वामी, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याही मनामध्ये कितीतरी प्रश्न आहेत. आणि म्हणून आज आपण समजावून घेणार आहोत महानुभाव पंथ. आणि या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत प्राध्यापक विजय कुमार भौर अर्थात बाळापूरकर महानुभाव. अर्थात प्राध्यापक विजय कुमार भौर हे सध्या संगमनेरच्या मोठ्या कॉलेज येथे प्राध्यापक आहेत आणि बाळापूरकर महानुभाव हे त्यांचं पुन्हा एक वेगळी ओळख खरं तर महानुभाव पंथामध्ये आहे. आणि स्टुडिओमध्ये आपण त्यांचं मनपूर्वक सगळ्यांच्या वतीनं स्वागत करूयात. नमस्कार, दंडवत. धन्यवाद. दंडवत. आणि त्याचबरोबर आपले रेडिओ प्रतिनिधी भारत रेघाटे गप्पांच्या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहे. भारतजी, आपलंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार, दंडवत. राधिका श्रोते हो, कार्यक्रमात फोन करण्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला माहितीच आहे, पण पुन्हा एकदा भ्रमणध्वनी क्रमांकाची आठवण या निमित्तानं करून देत आहोत. 74 47 56 18 48 या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करून आपण सहभागी व्हावं आणि निश्चित आपलं मत विचारावं. आणि आपल्या मनात काही शंका असतील तर निश्चित त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपल्याला गप्पांच्या कार्यक्रमात मिळणार आहे. आणि आज आपण समजावून घेणार आहोत महानुभाव. सर्वप्रथम खरं तर प्राध्यापक विजय कुमार भोर सर, आपण महानुभाव या पंथाबद्दल बोलणार आहोत आणि आज खरं तर विशेष प्रकट दिनाबद्दल आपण बोलत आहोत. काय सांगाल? साधारणतः 12 शतकामध्ये या महानुभाव पंथाची संस्थापना झालेली आहे. महानुभाव पंथ हा भारतातीलच नव्हे तर जगाच्या मनाला भुरळ घालणारा असा हा पंथ आहे. आणि ह्या महानुभाव पंथाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला या माध्यमातून सर्वांसमोर मांडायची आहे. परंतु महानुभाव म्हटलं की महान अनुभव ज्याला आहे असा महानुभाव. मग हा महानुभाव पंथ नेमका काय आहे आणि कसा आहे, त्यांची भक्ती स्थानं काय आहेत, कशाची ते भक्ती करतात, हा सामान्य लोकांच्या मनात कायमच प्रश्न राहिलेला आहे. परंतु महानुभाव पंथाची एक अशी ओळख आहे ती म्हणजे एकनिष्ठता. अनेक पंथ एकनिष्ठ भक्तिकारा प्रतिपादन करत असतात, पण त्या पद्धतीने आचरण करताना आपल्याला काही दिसत नाही. कारण महानुभाव पंथ हा एकनिष्ठतेचा कट्टर पुरस्कर्ता आहे आणि महाअनुभव आहे, म्हणून महानुभाव पंथ असं आपण म्हणू शकतो. बोलत राहूयात. आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपलं. संगमनेर परिसरातून जोरबे येथून हा फोन कॉल आपल्याला आलेला आहे. भास्कर सत्तरजी बोलतो. बरोबर भास्करजी, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात आपलं. हो हो हो, स्वागत आहे मॅडम. बरं का, कार्यक्रम तुम्ही फार सुंदर घेतला. असा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे होता. तर अशा लोकांना आपण प्राध्यापकांना बोललो आहे. तुम्ही आज अतिशय चांगलं काम केलं ते. धन्यवाद. हो, आणि असे माणसं आपल्याकडे यायलाच पाहिजे. तुम्हाला सांगतो मी, ते असे प्रबोधनात्मक बोलतात आणि चांगलं सांगतात ना. अगदी बरोबर आहे. तुम्हाला भास्करजी महानुभाव परिचित आहे? आहे ना, आहे, महानुभाव आहे. बरं बरं बरं. आणि प्राध्यापक विजय कुमार भोर उर्फ बाळापूरकर महानुभाव आज आपल्या सोबत आहेत. तुमच्याशी बरं, ठीक आहे. हा, नमस्कार भास्करजी, बोला. काय प्रश्न आहे? हो, प्रश्न माझा विशेष काही प्रश्न नाही बरं का, पण तुम्हाला एवढं विचारायचं होतं मला की महानुभाव पंथाचे लोक फार म्हणजे संयमी असतात आणि शांत बोलतात, अशा स्वभावाचे लोक असतात. आणि त्यांचं मला फार आवडतं. ते महानुभाव पंथ अगदी उत्तम आहे. पण मी काय म्हणतो की आता जगात बरेच पंथ आहेत. आमचा जय बाबाजी पंथ आहे, अजून बरेच पंथ आहेत तसे म्हणजे. तर मग मला काय म्हणायचं होतं, हा दत्तगुरूंचा पंथ आहे का? धन्यवाद. आपण विचारलेला प्रश्न खरंच सर्व समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मूळ या परमार्गाला म्हणजेच महानुभाव पंथाला आद कारण जे आहेत ते श्री दत्तात्रय गुरुच आहेत. आपण म्हणतो ते बरोबर आहे. परंतु समाजामध्ये त्रिमुखी आणि एकमुखी अशा दोन संकल्पना आपल्याला दिसत असतात. महानुभाव संप्रदाय हा एकमुखी दत्ताची भक्ती हा एकनिष्ठतेने करणारा पंथ आहे. आता त्याच्यामध्ये काय फरक आहे, कसा आहे,
तो विविध अंगाने आपण उपनिषद असतील आणि धर्मग्रंथ असतील या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. परंतु तो खूप मोठा आणि गहन विषय आहे. परंतु निश्चितच महानुभावांचं आराध्य दैवत म्हणून दत्तात्रयांना मान मिळतो हेही आपलं म्हणणं तितकंच बरोबर आहे. दत्त हो 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 हो. आमच्या जोऱ्याला फार मोठं दत्ताचं मंदिर आहे, ते एकमुखीच आहे ना. एकमुखी दत्ताचं मंदिर आहे जोरव्याला. अगदी बरोबर आहे. हो 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 हो. आणि मग जोरव्याचं हे मंदिर महानुभाव पंथाचंच आहे का भास्करजी? नाही तसं नाही बरं का मॅडम, परंतु आमचा एकमुखी दत्तच आहे. एकमुखी दत्त आहे जोऱ्याचा. गणपतीची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे, दत्ताची मूर्ती आहे, नमः शिवायचं मंदिर आहे आणि आपले असतात ना नवनाथांचं पण एक मंदिर आहे. बरोबर आहे. आणि जोरवे गावाची निश्चितच एक वेगळी ओळख नेहमीच टिकून आहे. आणखी काही विचारायचं तुम्हाला? आणखी आमचे इथे काका आणि मावशी महानुभाव पंथाचेच आहेत, मोठे आहेत राहतेचे. बर. ते पण असे चांगलेच वागतात बरं का. कसं आहे बरं का, ह्या लोकांचा संप्रदाय मला फार आवडतो बरं का. आणि मी करणं म्हणजे मी सांगतो बरं का, माझा संप्रदाय पण चांगला आहे, परंतु मला त्या संप्रदायाचा अभिमान आहे. अरे वा, निश्चितच. आणि निश्चितच तो सर्वांना असायला हवा, कारण महाराष्ट्राची भूमीतला हा पंथ आहे जो मराठी माणसाच्या मनाशी जुळलेला आहे. अनेक वर्षांपासून मराठी माणसाने उचलून धरलेला हा एकनिष्ठ असा पंथ आहे. आणि निश्चितच तुम्हाला आणि सर्व समाजालाही हा आदर आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं. धन्यवाद. पुनश्च धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही खूप एका शब्दात छान सांगितलं की माझाही पंथ छान आहे, माझा पंथ मला आवडतो, पण मला महानुभाव पंथाचाही अभिमान आहे. तर असंच प्रत्येकाला खरं तर आपण समजावून घ्यायला हवं. आणि आपण आपल्या जागी योग्य आहोत किंवा इतर पंथ काय या सगळ्या गोष्टींच्या खोलामध्ये जाण्यापेक्षा आपलं मत आपल्याला स्पष्ट सांगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात आधी तुम्ही सांगितलं शांत, संयमी आणि मितसुभेशी, आणि तुम्ही काही उदाहरणंही खरं तर त्याची दिलेली आहेत. तर स्वतःच्या मनावर ताबा खरं तर महानुभाव पंथीयांना मिळवता येतो. आणि महान अनुभव असं आधीच आपल्याला सांगितलंय भोर साहेबांनी, आणि म्हणूनच हा महानुभाव आहे. बर 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 बर. चला, खरं हॅलो, सबका मालिक एक आहे म्हटलं. अगदी बरोबर आहे. आणि मार्ग वेगवेगळे असले तरी आपलं ठिकाण मात्र एकच आहे. हो 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 हो. चला, धन्यवाद. आपण सहभागी झालात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमात प्रसारणाच्या या वळणावर आपण वळणार आहोत भारत रेघाटेंजीकडे. काय सांगा? दंडवत प्रणाम. प्राध्यापक जी विजयजी बाबा, आज चक्रपाणी यांची जयंती आहे. महानुभाव संप्रदायातील तिसरे श्रीकृष्ण म्हणून ज्यांना म्हणतो पंचकृष्णापैकी श्री पंचकृष्ण अवतार आणि श्री पंचकृष्ण म्हणून श्री चक्रपाणी प्रभू यांच्याविषयी आपण काय सांगा? महानुभाव पंथामध्ये परमेश्वराचे 5 अवतार मानले जातात. एक तर भगवान गोपालकृष्ण, दुसरे म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू, तिसरे श्री चक्रपाणी प्रभू, चौथे गोविंद प्रभू आणि 5वे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मानले जातात. गोपालकृष्ण आणि दत्तात्रय प्रभू हे सर्व समाजाला श्रुत असणारे अवतार आहेत. परंतु चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभू महाराज यांच्याविषयी समाजाला फार माहिती आपल्याला दिसत नाही. ती महानुभाव पंथापुरती मर्यादित दिसून येते. चक्रपाणी महाराज हे एक असं अद्वितीय ईश्वर अवतार या भारत भूमीवर, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले की ज्यांचं कार्य खरं पाहता अलौकिक आहे, परंतु ते समाजापुढे आलेलं दिसत नाही. मुळात श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार फलटण म्हणजे आजचं जिल्हा सातारा या ठिकाणी झाला. फलटणला श्री चक्रपाणी महाराजांचा जन्मोत्सव आजही मोठ्या पद्धतीनं, अतिशय उत्तम पद्धतीनं नवे पूर्ण महाराष्ट्रभर अतिशय आनंदामध्ये साजरा होत असतो. जनकनायक आणि जनकाईसा यांच्या उदरी जन्मलेल्या हे श्री चक्रपाणी महाराज, कराडे ब्राह्मण कुटुंब, त्यांचं हे पुत्र, त्यांचं हे अपत्य. ह्या कुटुंबामध्ये बराच काळापासून अपत्य नव्हतं
आणि म्हणून जनकाईसाच्या माहेरच्या मंडळींना असं वाटलं की आमच्या मुलीला अजून पुत्र नाहीये, तर आपण नक्कीच एखादा नवस करावा. आणि म्हणून त्यांनी चाकणला चक्रेश्वर मंदिरामध्ये आपल्या मुलीला पुत्र व्हावा या निमित्ताने एक नवस केला. त्याच वेळी जनकनायकही बाहेर असताना चांगदेवला गेलेले होते आणि तिथल्या देवतेला त्यांनीही नवस केला. असे 2 नवस दोन्हीकडे केले आणि त्यानंतर काही कालावधीनंतर चक्रपाणी महाराजांचा जन्म झाला. चक्रपाणी नाव हे पडलं, त्याचबरोबर चांगदेव नाव. ते का, तर जनकनायकांनी चांगदेवाला नवस केला म्हणूनच त्या निमित्ताने चांगदेव हे नाव आणि चक्रेश्वरालाही नवस केला म्हणून चक्रपाणी हेही नाव. असा हा पुत्रलाभ जो आहे तो सुमारे अश्विन वैद्य नवमी गुरुवार शके 1043 प्लव नाम संवत्सर, आजच्याच दिनांकावर बोलायचं म्हटलं तर 6 ऑक्टोबर 1121 रोजी झाला. तो चक्रपाणींच्या कृपेने झाला म्हणून जनकाईसाच्या माहेरच्या मंडळींनी मुलाचं नाव चक्रपाणी ठेवलं. तसंच ही चांगदेवाची कृपा आहे असा समज करून जनकनायकांनी आपल्या मुलाचं नाव चांगदेव असं संबोधू लागले. अशा रीतीने या मुलाला लहानपणापासूनच चक्रपाणी, चांगदेव अशी 2 नावं पडली. पित्याने ठेवलेलं नाव चांगदेव हे अधिक रूढ झालं. जनरीतीप्रमाणे चक्रपाणी महाराजांचं लग्नही झालं, परंतु मुळातच चक्रपाणी महाराजांना मुळातच अंगी विरक्ती होती ईश्वराचा अंश असल्या कारणाने. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या गृहाचा काही कालावधीनंतर, त्याच्यामध्ये भरपूर घटना आहेत ज्यामध्ये स्वामी चक्रपाणी महाराजांचं अलौकिक कार्य आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्यांनी आपल्या गृहाचा त्याग केलेला आहे. वयाच्या जवळपास साधारणतः 35व्या वर्षी आपल्या घराचा त्याग करून ते जनसामान्यांसाठी, उद्बोधनासाठी, समाज प्रबोधनासाठी, समाज उद्धारासाठी, प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी आपल्या ग्रहाचा त्यांनी त्याग केलेला आपल्याला दिसून येतो. अगदी बरोबर. आणि खरं तर खूप सुंदर शब्दांमध्ये ही माहिती आपण आज आपल्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. श्रोते हो, गप्पांच्या कार्यक्रमात आपणही फोन करून सहभागी होऊ शकताय. फोन करून सहभागी व्हा. उचला फोन आणि डायल करा 74 47 56 18 48 हा मोबाईल नंबर. आणि आपल्या प्रश्नांची, आपल्या शंकांची उत्तरं देणार आहेत प्राध्यापक विजय भोर उर्फ बाळापूरकर महानुभाव. तर निश्चित आपणही कार्यक्रमात फोन करून सहभागी व्हा. आजचा विषय आहे समजावून घेऊ महानुभाव. तर निश्चित महानुभाव समजावून सांगण्यासाठी, आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी बाळापूरकर महानुभावजी आज आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये. तर श्री चक्रपाणी प्रभूंचे महाअनुभव संप्रदायातील योगदान आपल्याला काय सांगता येईल की ज्याची एक वेगळी ओळख खरं तर आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे जगभरात होत आहे. मुळात चक्रपाणी महाराज हे आमच्या महानुभाव पंथामध्ये असणारं एक अलौकिक अवताराचं कार्य आहे. ज्या काळी समाज अस्वच्छतेने गांजलेला होता, आज आम्ही समाजाला स्वच्छतेचे संदेश देतो. अनेक ठिकाणी स्वच्छतेसाठी आम्ही कार्यक्रम राबवत असतो. पण खऱ्या अर्थाने भारताच्या भूमीला स्वच्छतेकडे नेण्याचं पहिलं पाऊल श्री चक्रपाणी महाराजांनी तत्कालीन अस्वच्छतेच्या प्रसंगी टाकावं, इतकं मोठं आणि महान कार्य चक्रपाणी महाराजांचं दिसतं. आपण जर विचार केला तर 11व्या शतकामध्ये ज्या काळी विज्ञानाचं कोणतंही अस्तित्व आपल्याला दिसून येत नव्हतं, त्या काळी स्वच्छतेचा संदेश देणारे म्हणजे हे अलौकिकच कर्तृत्व असणार की नाही. त्यामुळे चक्रपाणी महाराजांनी त्या काळामध्ये गल्ली, बोळं असतील, अनेक ठिकाणं असतील, ते आपण स्वतः हातात घेऊन झाडण्याचं काम केलं. आज आपण समाजामध्ये पाहतो की फोटो सेशनसाठी हातामध्ये झाडू घेतले जातात वगैरे केलं जातं, परंतु खरा स्वच्छतेचा संदेश आम्ही स्वतःच्या कृतीतून समाजाला कधी देतच नाही. अगदी बरोबर. आणि म्हणून चक्रपाणी महाराज हे ईश्वरी अवतार आहेत. त्याचबरोबर त्यांनी जनमानसामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम 12व्या शतकामध्ये करावं, ज्याचा आम्हाला महाराष्ट्राच्या मातीला, नवे आमच्या भारताच्या मातीला काहीसा विसर पडला की काय असं कधी कधी माझ्या मनाला वाटतं. आणि त्यामुळे खेद होतो की जो भारतीय संस्कृती आपल्याला अनेक वर्षांपासून स्वच्छतेचा संदेश देतो, त्याचं प्रथम पाऊल आपल्या श्री चक्रपाणी महाराजांनी भारतामध्ये रुजवलं. नवे आपल्या कृतीतून ते समाजापर्यंत पोहोचवलं आणि तो सगळा कचरा गावाच्या बाहेर घेऊन टाकायचा. केवळ
गल्ली बोळं गाव नगरच स्वच्छ केलं असं नाही, त्याबरोबर माणसाच्या मनामध्ये असणारे कश्मळ सुद्धा, माणसाच्या मनामध्ये असणारी अस्वच्छता सुद्धा साफ करण्याचं काम, स्वच्छतेचं काम श्री चक्रपाणी महाराजांनी तब्बल 63 वर्ष केलेलं आहे. अगदी बरोबर. आणि आजही खरं तर महानुभाव पंथाच्या रूपानं हे काम आपण पुढे चालू ठेवत आहात. तर श्री चक्रपाणी चरित्र महानुभाव पंथातील योग सामर्थ्यांबद्दल आपल्याला काय सांगता येईल? खरं तर ग्राम स्वच्छतेबद्दल आपण आता सांगितलं आणि आता आपण पाहतोय, आपण सांगितल्याप्रमाणे की एखाद्या अभियानासाठी, फोटो सेशनसाठी खरं तर ही सगळी कामं केली जातात. पण जसं संत गाडगेबाबा आहेत, त्यांनी देखील ग्राम स्वच्छतेचा विडा उचलला आणि कोणत्याही गोष्टीचा मोह प्रलोभनाला न बळी पडता खरं तर ग्राम स्वच्छता अभियान म्हटलं की आपल्याला संत गाडगेबाबांची आठवण होते. तसंच आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की चक्रपाणी स्वामींचंही काम, चक्रपाणी प्रभूंचंही काम खरं तर 12व्या शतकात त्यांनी समाजाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलंय, जे आज आपण पुन्हा पाहत आहोत. वेगवेगळ्या रोगराईला कारण खरं तर आपला खराब झालेला किंवा अस्वच्छ परिसर आहे. आणि करोना काळामध्ये तर अगदी मुखावरण लावूनही आपल्याला फिरावं लागलं. तर हा स्वच्छतेचा संदेश 12व्या शतकात त्यांनी समाजाला, जगाला खरं तर दिलेला आहे. मला तुम्हाला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आज आमच्याकडे फिल्टर आले आणि आम्ही पाणी स्वच्छ करून प्यायला लागलो. पण महानुभाव पंथ गेली 800 वर्षापासून गाळलेल्या पाण्याशिवाय पाणी कुठेही पित नाही. त्यांच्याकडे एक कपडा असतो, ते त्याच्यातून गाळून घेतात पाणी आणि मगच पितात. ज्या सरकारला आम्हाला नंतर सांगावं लागलं की स्वच्छ पाणी प्या, शुद्ध पाणी प्या, मध्यंतरी काही रोग पण त्यामुळे नारूचा रोग, टळवा वगैरे असं पाणी गाळून प्या वगैरे अशा जाहिराती आपल्याला दिसत होत्या. आणि त्यावेळेस माझ्या मनाला असं वाटलं की अरे खरं महानुभाव संप्रदायाने तब्बल 800 वर्षापासून स्वच्छ पाणी पिण्याचा प्रयास केला. नवे नवे सगळ्या लोकांना, अनुयायांना तसा हट्ट केला की गाळलेल्या पाण्याशिवाय पाणी प्यायचं नाही. म्हणजे आपण पाहतो का अध्यात्म हे केवळ देवधर्मापुरतं मर्यादित नसून सामान्य लोकांचं आरोग्य कसं सुदृढ होईल याचाही विचार महानुभाव पंथाने केलेला आपल्याला दिसतो. आणि हा निश्चितच एक मोठा बदल समाजामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो. साधनं वेगळे असते पण कृती मात्र शुद्ध पाण्याची दिसते. असं प्रभू चक्रपाणी एक अद्वितीय अलौकिक अवतार आहेत, त्याग वृत्ती आणि त्याग मूर्ती. त्यांनी जशी शरीराची, मनाची आणि परिसराची स्वच्छता 11व्या शतकात केलेली आहे. आज जवळजवळ 1000 वर्ष या परंपरा आज आपण जपत आलेलो आहोत. प्रत्येक पंथाला, धर्माला एक तत्वज्ञानाचं अधिष्ठान आहे. महानुभाव पंथाला वैदिक तत्वज्ञानाच्या अधिष्ठानाच्या संदर्भात आपण काय माहिती द्या? महानुभाव संप्रदाय हा एक ईश्वराचा संप्रदाय आहे आणि महानुभाव संप्रदायामध्ये एक 4 पदार्थ जे नित्य मानतो आपण तर ते मानलेले आहेत. ते म्हणजे परमेश्वर, देवता, जीव आणि प्रपंच. आम्ही त्याला सरळ भाषेत जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असं म्हणतो. तर हे नित्य पदार्थ महानुभाव संप्रदायाने मानलेले आहेत. आणि महानुभाव संप्रदाय हा पूर्ण द्वैत संप्रदाय आहे. म्हणजे जीव शिव होऊ शकत नाही असं या संप्रदायाचं थोडक्यात तत्वज्ञान सांगायचंय. कारण जीव हा जीव आहे आणि परमेश्वर तो परमेश्वर आहे. जीव परमेश्वराची जागा कधीही घेऊ शकत नाही. म्हणून महानुभाव संप्रदाय आपलं स्वतंत्र अस्तित्व म्हणून एकनिष्ठता आणि जीव आणि परमेश्वर हे पूर्णतः भिन्न आहे. जीव हा परमेश्वराच्या पदापर्यंत पोहोचू शकतो जसं एखादा परीस असतो. परीस एखाद्या लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाचं सोनं झालेला पुन्हा दुसऱ्या लोखंडाचं सोनं करील का? तर नाही करू शकत की नाही. म्हणजे की महानुभाव संप्रदाय असं एक रसायन आहे की ते जीवाचं सोनं करतं. आणि म्हणून पूर्ण जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या पूर्णतः 4ही पदार्थ जे आहेत ते पूर्णतः भिन्न आहेत. ह्या पंथाचं हेच वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण द्वैत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनिष्ठता याच्या अंगी आहे. हा एकनिष्ठ एकच ईश्वर असं म्हणून संबोधून त्याचीच भक्ती करतो. पण समाजामध्ये आपण पाहतो की महानुभाव संप्रदायाविषयी थोडेसे गैरसमज येतात की हे लोक इतर देवी देवतेला मानत नाही वगैरे. तर हे नितांत खोटं आहे.
महानुभाव संप्रदाय प्रत्येक देवतेचा नितांत आदरच करतो. त्याचं कारण असं आहे की साधारणतः लहानपणापासूनच आम्ही गुरुकुलमध्ये असल्या कारणाने किंवा या पंथाची शिकवण देत असताना सुद्धा एक कडक नियम पाळला जातो. तो म्हणजे की कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी आपण कोणतीही अस्वच्छता करायची नाही, कोणत्याही देवतेच्या ठिकाणी आपण गैरवर्तन करायचं नाही. आपण पाहतो की आजकाल मंदिरांच्या आजूबाजूची परिस्थिती पाहतो, सगळे पडलेले असतात, कागद पडलेले असतात वगैरे. तर महानुभाव किंवा गणपती सारख्या विसर्जनाला डीजे लावून नृत्य करणारा तरुण वर्गही आज आपण अनुभवतो. खरं म्हणजे परमेश्वराची विटंबना आपण कुठेतरी थांबवली पाहिजे. हे सगळं आपल्याला दिसतं. पण महानुभाव संप्रदाय ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जाऊन काम करतो. तो देवतांना मानत नाही किंवा त्यांना तुच्छ लेखतो असा समाजामध्ये जरी रूढ असलं तर ते नितांत खोटं आहे. ते का तसं करतात तर त्या देवतेच्या स्थानांवर आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये म्हणून ते तिथे जाणं किंवा कोणतेही शारीरिक विधी ते पूर्णतः टाळत असतात. म्हणजे वास्तविक त्या देवतेच्या भक्तांपेक्षा सुद्धा महानुभाव त्या देवतेच्या आचरणा किंवा त्या देवतेची जागा स्वच्छ राहावी म्हणून ते कार्य करताना आपल्याला दिसत असतात. आणि वैदिक धर्मामध्ये ह्या सगळ्या देवतेंचं स्तुती स्तुमनं आलेले आहे. जसं आपण ऋग्वेद असेल, चारही वेदांचा विचार जर आपण केला तर ह्या प्रत्येक वेदामध्ये आपल्याला अनेक देवी देवतेंचं स्तुती स्तुमनं आपल्याला आढळतात. नवे नवे सूक्त त्याच संदर्भात सगळे आहेत. मग तिथे पर्जन्य देवता असेल वगैरे वगैरे जे काही आहेत. तर मुळात म्हणून महानुभाव संप्रदाय त्या वैदिक संप्रदायाशी मिळता जुळता आहे असं होत नाही. तर वैदिक संप्रदाय हा देवता भक्तीचा संप्रदाय आहे आणि महानुभाव संप्रदाय हा परमेश्वर मार्गाचा संप्रदाय आहे. त्यामुळे निश्चितच एकमेकांबद्दल आदर हा असतोच असतो. परंतु एकनिष्ठता हे प्रतिपादन महानुभाव पंथ करत असल्यामुळे तो नितांत फक्त आणि फक्त परमेश्वराचीच भक्ती करताना तो आपल्याला इतरत्र दिसत असतो. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचं हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण आम्ही पाहतो आपुला तो एक देव करून घ्यावा अशी संतांची उक्ती दिसते, परंतु लोक तसं करत नाहीत ना. ज्ञानेश्वर माऊलींनीही आम्हाला हाच उपदेश केला की बाबा रे तू जे काही अध्यात्म आहे ते समजून घे, तू असा इतर अशी भक्ती करू नको की मला एकट्याला सोडून तू इकडे तिकडे हे करतोयस, तर तू असं करू नकोस, तू एकनिष्ठतेनं कर कोणतीही गोष्ट करत असताना. आणि म्हणून कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती एकनिष्ठतेने करावी. मग ती अध्यात्म असो किंवा आपलं एकंदरीत जीवन असो, दैनंदिन जीवन. काय होतंय की अध्यात्माची जोड लगेच आपल्या समाजामध्ये लागत असते. का आपण हे काम केलं, ते काम करतो, ते काम केलं, कोणत्याही कामाशी आपण एकरूप राहण्याचं कधी करत नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे महानुभाव संप्रदायाचं एक आगळं वैशिष्ट्य की हे बोलत नाही तर त्याबरोबर त्यांचं आचरणही एकनिष्ठ भक्तीचं आहे. हा एक पंथाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. महानुभाव पंथाचं जे काही साहित्य संपदा आहे, खरं तर मराठी जे अक्षर लेणं आहे ते महानुभाव संप्रदायाची जी काही परंपरा आहे ती पूर्वपार चालत आलेली आहे आणि मराठी वाङ्मयाला रुंदीगत करण्याचं काम महानुभाव संप्रदायाच्या साहित्य संपदेतून झालेलं आहे. महानुभाव पंथाचं जे काही साहित्य आहे त्यामध्ये लीळाचरित्र असेल, माईमभट्ट स्मृती असतील किंवा चक्रपाणी प्रभूंचे जे काही साहित्य संपदा आहे या संदर्भात आपण काय जनमानसांना संदेश द्याल? मुळात महानुभाव संप्रदायाचं साहित्यामध्ये म्हणजे मराठी साहित्याला जे देणं आहे त्याचं वर्णन शब्दात तरी होणं शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की मराठी म्हटलं की महानुभाव आला आणि महानुभाव म्हटलं की मराठी आली. कारण मुळातच आमचा मराठीचा आद्य ग्रंथ, चरित्र ग्रंथ म्हणून ज्याला मान मिळतो तो लीळाचरित्र आहे. हे वास्तविक आम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण शैक्षणिक धोरणामध्ये हे आपल्याला वारंवार दिसून येतं. परंतु मराठीचा पुरस्कार 11व्या शतकापासून करणारा हा एकमेव पंथ असा आहे की ज्यांनी मराठी बोला किंवा मराठीतच करा हे नुसतं सांगितलं नाही तर आपल्या साहित्य कृतीतून दिसून येतं. मला सांगायला आनंद वाटतो की ह्या महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेला दिलेलं देणं म्हणजे 6,500 ग्रंथांचं देणं आहे आतापर्यंत. म्हणजे अद्वितीय एवढं मोठं काम मराठी भाषेवर कुणी केलं इतकं तरी काही ऐकवाच आपल्याला मिळत नाही.
आणि म्हणून ही लिहिण्याची प्रेरणा एक थोडीसं चांगली आपण प्रसंग म्हणू शकतो की हे कसं स्फुरलं. कारण ज्या काही लेखन पद्धतीकडे जास्त लक्ष दिलं नसल जायचं अशा वेळेस सुद्धा महानुभाव संप्रदायाने लेखन कला अंगीकारून चरित्रग्रंथ लिहावा कसा त्याच्यासाठी एक प्रसंग आहे. ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं उत्तरापंथी प्रयाण झालं आणि आता हा पंथ त्यांच्या अनुयायांसाठी चालू ठेवण्याचं काम हे आचार्य श्री नागदेवाचार्यांवर जबाबदारी ही आलेली आहे. आणि मग त्यानंतर काय झालं की नागदेवाचार्यांनी स्वतः स्वामींच्या सोबत असल्या कारणाने त्यांना स्वामींच्या सोबत घडलेले प्रसंग लीळा हे सर्व माहिती होतं आणि म्हणून ते ईश्वराचं चिंतन करत बसायचे. आमच्या वऱ्हाडचं दैवत श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये ते आहेत, ते सेवा करता आहेत आणि ते सेवा करत असताना सुद्धा हे सगळं घडत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींविषयीची आवड ही नितांत होती. अगदी बरोबर. आणि म्हणून आपल्याला ते दिसतं की त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन नागदेवाचार्य एकांतात बसून करायचे. परंतु पुढे येणाऱ्या समाजाला हे कसं कळणार, कारण नागदेवाचार्यांना हे सगळं माहिती आहे पण पुढे येणाऱ्या समाजाला स्वामींच्या लीळा कळाल्या पाहिजे, ईश्वराचं गुणवर्णन कळालं पाहिजे, त्यांनी काय केलं, समाजाचं काय केलं हे सगळं कळावं याकरता माहीम भट्टांच्या मनामध्ये प्रश्न आला आणि त्यांनी आचार्यांना विचारलं की जी आपण हे सगळं चिंतन कशाचं करत आहात. तर नागदेवाचार्यांनी सांगितलं की मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन करतोय. माहीम भट्टांनी सहजच प्रश्न विचारला, तुम्ही हे चिंतन कराल, तुम्ही स्वामींच्या सोबत होतात, पण येणारी पिढी कशाचं चिंतन करेल, कारण शेवटी परंपरेनं पाठांतराने किती दिवस हे राहणार आहे. आणि म्हणून आपण जर स्वामींच्या लीळा ह्या लेखनबद्ध जर केल्या तर आचार्यांनाही ही संकल्पना आवडली, आचार्यांनी याला परवानगी दिली आणि मग असे हे दोन्हीही विद्वान, एक आमचे आचार्य आणि माहीम भट्ट, रुद्रपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी तांदूर मार्गावर असणारं एक वाजेश्वरीचं मंदिर, तिथे दोघंही जात असत, भिक्षा वगैरे विधी आपला ओळखून तिथे बसत असत आणि नागदेवाचार्य स्वामींच्या संदर्भातल्या लीळा प्रसंग माहीम भट्टांना सांगायचे, माहीम भट्ट ते लेखन करायचे आणि असा तब्बल 6 महिन्यामध्ये हा आराखडा पूर्ण झाला. परंतु नागदेवाचार्यांना ते काही पूर्णसं वाटेना, कारण नागदेवाचार्यांच्या अगोदर स्वामी कुठे कुठे गेले किंवा कुठे कुठे पदभ्रमण केलं हे काय आचार्यांना पूर्णतः माहिती नव्हतं. आणि म्हणून मग आचार्यांनी माहीम भट्टांना एक सांगितलं की तुम्ही असं करा की स्वामी जिथे जिथे गेले आमच्या भेटीच्या अगोदरपासून तर तिथे तुम्ही साक्षात जा, त्या लोकांशी बोला, त्या लोकांना विचारा त्यांच्या अनुभवाच्या काय लीळा आहेत. आणि म्हणून मग माहीम भट्ट निघाले आणि माहीम भट्ट प्रत्येक गावामध्ये जायचे, तिथे ज्या लोकांना स्वामी भेटले त्या लोकांशी बोलायचे आणि ते बोलत असताना त्यांचा प्रसंग काय घडला हे लिहून घ्यायचे. आम्ही संशोधन हा विचार करतो ना, तर इतकं संशोधन माहीम भट्टांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केलं आलेल्या अनुभूतींचं. आणि विशेष म्हणजे इतकं की खेई भट्ट नावाचे एक स्वामींच्या सन्निधानामध्ये होते की जे आपल्या घरी नांगर चालवत होते. माहीम भट्ट ते नांगर चालवत असताना त्यांच्या पाठीमागे चालत चालत खेई भट्ट नांगर हाकता हाकता स्वामींच्या लीळा सांगायचे आणि इकडे माहीम भट्ट आमचे लिहायचे. इतका पराकोटीचं विद्वान मनुष्य या सगळ्या गोष्टी करत असताना एकच ध्येय होतं की माझ्या पुढे येणारी जी पिढी आहे, अजूनही 1000 वर्ष नाही 10,000 वर्षा पुढे येणारी पिढी आहे, त्यांना हा स्वामींचा संदेश गेला पाहिजे, परमेश्वरीय संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मग त्यांनी तो सगळा आराखडा तयार केला आणि पुन्हा आचार्यांजवळ घेऊन आले आणि मग आचार्यांना तो दाखवला. त्याच्यामध्ये काही अशुद्धता असेल, काही त्याच्यामध्ये बदल असेल, ते व्यवस्थित योग्य जे आहे ते केलं आणि असा आमचा लीळाचरित्र मराठी वाङ्मयाचा, मराठी मातीचा पहिला आद्य ग्रंथ जो चरित्र ग्रंथ निर्माण झाला तो याच पंडित माहीम भट्टांच्या लेखन शैलीतून आणि आचार्य श्री नागदेवांच्या समग्र या परावाणीतून निर्माण झालेला आहे. आणि आज या लीळाचरित्राचं खूप मोठ्या प्रमाणावर खरं तर वाचन होत आहे आणि त्याच मार्गाने खरं तर महानुभाव चालण्याचा प्रयत्नही करत आहेत. त्याच पाऊलखुणांवर आपण म्हणूयात की आज सगळ्यांची परिक्रमा चालू आहे पुन्हा एकदा महानुभाव प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी. महानुभाव समजावून घेऊ या विषयावर बोलत असताना रसिक श्रोते हो, आपणही कार्यक्रमात फोन करून सहभागी होऊ शकताय. उचला फोन आणि डायल करा 74 47 56 18 48 हा मोबाईल नंबर. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक विजय भोर उर्फ बाळापूरकर महानुभाव, भारत रेघाटे आणि मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री. आणि आपण गप्पा करत आहोत
समजावून घेऊ महानुभाव या विषयावर. महानुभाव साहित्यातील जे काही साहित्य संपदा आहे ते अक्षर लेणं आहे. मराठीला जे काही ज्ञानगंगा या महानुभाव साहित्याच्या संपदेतून मिळालेली आहे. खरं तर आज चक्रपाणी प्रभूंची जयंती आहे, पण मी असं म्हणेन की शब्दांची आणि साहित्याची शुद्धता हे भाषेने आणि समाजमनाने जपली पाहिजे. चक्रपाणी हा जो शब्द आहे तर खरं तर चक्रपाणी हा शब्द ऱ्हस्व लिहिला पाहिजे. पाणी या शब्दाचा अर्थ कर होतो आणि पाणी जर दीर्घ लिहिला तर पाणी म्हणजे जल होतं. तर ही साहित्य संपदा जपण्यासाठी महानुभाव संप्रदायातील जे चक्रपाणी आहे तर साहित्य संपदेतील शुद्धता जपण्यासाठी महानुभाव पंथांनी जे काही योगदान दिलेलं आहे या संदर्भात आपण आता नवीन वाचकांना किंवा साहित्य मंडळाला काय संदेश द्याल? मुळातच महानुभाव म्हटलं मी की महान अनुभव ज्यांना आहेत ते ह्या महानुभाव पंथामध्ये खूप विद्वान व्यक्ती होऊन गेले, आचार्य होऊन गेले. आपण भारतीय धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता मानतो. ह्या महान ग्रंथावर अनेक भाष्य टीका या महानुभाव संप्रदायाने केले आणि मी मगाशीच सांगितलं की जवळपास 5,500 ग्रंथांचा एक लेणं या भाषेला या पंथाने दिलेला आहे आमच्या समाजाला. गीतेवर जवळपास 39 टीका ह्या महानुभाव संप्रदायाच्या फक्त आढळून येतात. आतापर्यंत कुठल्याच इतर संप्रदायामध्ये आपल्याला एवढं मोठं देणं दिसून येत नाही. आणि म्हणून लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ, त्याबरोबर महदंबीचे धवळे असतील, सप्तग्रंथ असतील, सूत्रपाठ असेल, त्याचबरोबर लक्षण रत्नाकर नावाचा संस्कृतचा ग्रंथ असेल, आरती असतील, दृष्टांत स्थळ असतील, खूप मोठी अशी ग्रंथसंपदा या संप्रदायाने निर्माण केली. ह्या संप्रदायाने हे हस्तलिखित आजही आपण अनेक ग्रंथालयात जर गेलो आपण तर आपल्याला अनेक ग्रंथालयामध्ये असे हस्तलिखित जपून आजही ठेवलेले दिसतात. आणि तत्कालीन सगळे म्हणजे अगदी तुम्ही असं म्हणाल की भांडे, तर भांडे सुद्धा अजूनही ग्रंथालयामध्ये आपल्याला सुरक्षित ठेवलेले दिसतात. आणि हस्तलिखित आजही अनेक पोथ्या आम्हाला हस्तलिखिताच्या म्हणजे अनेक विद्यापीठांमध्ये त्यावर संशोधन कार्य चालतं. आता कुठेतरी समाजाला किंवा साहित्यिकांना आता असं वाटायला सुरुवात झाली आहे की आपलं शिक्षण हे महानुभाव संप्रदायाच्या अभ्यासाशिवाय मराठी शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण पाहतो 11वी झालं, 12वी झालं किंवा महाविद्यालयीन किंवा विद्यालयांमध्ये सुद्धा आपल्याला मराठीमध्ये पहिला प्रथम पाठ जो असतो तो साधारणतः महानुभाव संप्रदायाच्या अभ्यासावर आपल्याला दिसतो. आणि या संप्रदायाने नुसतं हे साहित्य निर्माण केलं नाही तर त्या साहित्याबरोबर आपलं आचरणही त्या साहित्याच्या दृष्टीनं साजेसं कसं होईल याचाही विचार आपण याच्यामध्ये केला. परंतु आपण लीळाचरित्राचा विषय जो आपण बोललो की लीळाचरित्र हे माहीमभट्टांनी वगैरे सगळं हे तयार केलं. परंतु जसं अनेक पंथांवर आघात झाले, मग ते समाजकंटकांचे आघात असतील, तसं महानुभाव संप्रदायही त्यातून काही सुटलेला नाहीये. कारण आपल्या महाराष्ट्रावर अनेक काळापासून परकीयांचं राज्य होतं आणि त्याच्यामध्ये महानुभाव संप्रदायात काय सर्वच जनता भरडून निघालेली होती. आणि त्यामुळे अनेक ग्रंथ सुद्धा महानुभाव संप्रदायाचे हस्तलिखित असतील तेही या ओघामध्ये अनेक ठिकाणी गेलेले आहेत, मुघलांच्या धाडीमध्ये म्हणा किंवा इतर काही अव्यवस्थेच्या कारणाने. त्यामुळे अनेक ग्रंथ नामशेष होत चाललेले आहेत किंवा त्यावरही काही कार्य अजून होण्याचं बाकी आहे. परंतु त्या सगळ्याचा फटका इतर संप्रदायाप्रमाणे महानुभाव संप्रदायालाही बसला आणि अनेक साहित्य ते नामशेष पण झालेलं आहे. त्याच्यामुळे या महानुभाव संप्रदायाने एक विशिष्ट अशी ओळख निर्माण केली, तीही एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं सांगायला मला आनंद वाटतो की कोडिंग लँग्वेज आपण ज्याला म्हणतो आज आमच्या विज्ञान युगामध्ये आम्ही वापरतो, अगदी वैमानिक किंवा आता एक शास्त्रज्ञ आमचं काही सिक्युरिटीसाठी आम्ही कोडिंग लँग्वेज वापरतो. तर ह्या कोडिंग लँग्वेजची सुरुवात सुद्धा महानुभाव संप्रदायाने केली. हे आपल्याला आश्चर्य वाटेल कदाचित की महानुभाव संप्रदायाने कोडिंग लँग्वेज कशी त्या काळी सुरुवात केली. तर त्याचं कारणच असं आहे की पहा काय करतो मनुष्य, साधारणतः आपल्या इकडे समाजामध्ये एक असा पद्धत चालू आहे की एखादं वाक्य असेल की त्याच्यामध्ये आपले 2 वाक्य टाकायचे आणि त्याच्या खाली आपलं नाव द्यायचं, त्याला वाङ्मय चौरी आपण म्हणतो. तर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. महानुभाव संप्रदायाने हा धोका पूर्वीच ओळखला होता 12व्या शतकामध्ये की जर हे साहित्य आपण सहज उपलब्ध झालं तर आपल्याला वाटेल तसे लोक त्याच्यामध्ये बदल करतील आणि स्वतःच्या नावाने प्रकाशित करतील किंवा चुकीचा संदेश पुढच्या पिढीपर्यंत जाईल, चुकीची गोष्ट. आणि म्हणून यांनी काय केलं, रवळवाचांच्या एका विद्वान व्यक्तींनी कोडिंग लँग्वेजची संकल्पना समोर आणली
आणि त्यांनी तेच ग्रंथ कोडिंग लँग्वेजमध्ये ट्रान्सफर केले, सगळे ग्रंथ. आणि मग तिथून पुढे महानुभाव संप्रदायामध्ये कोडिंग लँग्वेजचा प्रघात सुरू झाला. नवे आजपर्यंत महानुभाव संप्रदायांच्या गुरुकुलमध्ये कोडिंग लँग्वेजमध्येच अध्ययन चालतं. मग ही लँग्वेज 1 नाही 2 नाही तब्बल 54 लँग्वेजेस महानुभाव संप्रदायाने निर्माण केल्या, जे आज संशोधनार्थी सिद्ध आहे. नवे आमच्याकडे त्या उपलब्ध आहेत. जवळपास 54 लँग्वेज कोडिंग लँग्वेज तयार करणं, त्याला लिपी असं आम्ही म्हणतो मराठीमध्ये. मग त्याच्यामध्ये सकळ लिपी असेल, सुंदर लिपी असेल आणि विशेष म्हणजे अंकलिपी सुद्धा. आम्ही अंकांमध्ये लिहू त्याचा वाचन सुद्धा आम्ही व्यवस्थित आम्ही बोलतो तसं करू शकतो. म्हणजे अंकांमध्ये अंकलिपी लिहू नये. म्हणजे इथपर्यंत महानुभाव संप्रदायाने कितीतरी हजारो वर्षापूर्वी येणारं संकट सुद्धा हजारो वर्षापूर्वीच ओळखून हे सगळं कोडिंग लँग्वेज. आणि म्हणून मी हे सांगितलं की खऱ्या अर्थाने कोडिंग लँग्वेजची सुरुवात ही महानुभाव संप्रदायापासून झालेली आहे, या साहित्यापासून. आणि म्हणूनच हे जे काही साहित्य आहे जे आज आम्हाला 12व्या शतकात जसं होतं तसं आजही मिळतं, त्याचं कारण म्हणजे या विद्वानांची या भाषेवर किंवा आपल्यावर खूप मोठे उपकार आहे की यांनी कोडिंग लँग्वेज निर्माण केली. अगदी बरोबर आहे. आणि मग कोणतीही ओवी किंवा कोणताही सुविचार, कोणताही श्लोक, खरं तर कुणालाही बदल आतापर्यंत कुणी महानुभाव ग्रंथांमध्ये केलेला नाही. एकाही ओवीला कुणी अजून धक्का लावलेला नाही किंवा एखाद्याही ओवीवर खरं तर ऑब्जेक्शन घेऊन अपवादात्मक म्हणून त्यामध्ये सुधार करण्यात आलेले नाहीत, बदल करण्यात आलेले नाहीत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरं तर 16 शतकांपासून ही गोष्ट आपण जपत आहोत. आणि मराठीची ही प्रगल्भता वाढविण्यासाठी खूप मोठं काम खरं तर महानुभाव पंथाच्या वतीनं झालेलं आहे. आणि हे लेणं मराठीचं आपण म्हणतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. पण खरंच हे भाग्य लाभण्यासाठी, ही मराठी टिकवण्यासाठी, ती जतन करण्यासाठी आणि पुन्हा एकदा पुढच्या पिढीपर्यंत तशी पोहोचविण्यासाठी खूप मोठं काम खरं तर महानुभाव पंथाच्या वतीनं आजही सुरू आहे. महानुभाव पंथातील साहित्याची ज्ञानगंगा आपण एकदा वाचली पाहिजे. द्वैतरूपी सम्यक ज्ञान हे महानुभाव पंथांनी आपल्याला दिलेलं आहे. खरं तर गीतेवर बऱ्याच जणांनी टीका केली, त्यामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, टिळकांनी गीतारस, भावेंनी गीताई लिहिलेली आहे. आणि महानुभाव पंथांनी जवळपास 39 वेळा गीतेवर टीका केलेली आहे. टीका हा शब्द खरा तर त्यावर समीक्षणात्मक केलेला असतं. समीक्षण म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून चारही बाजूने चौबाजूनी अंग आणि उपांग याचा विवेचन करून ते जनमानसापर्यंत पोहोचण्याचं शब्दरूपी हे जे काही धन आहे ते संप्रदायाने पोहोचलेले आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं 54 कोडिंग भाषा, महानुभाव संप्रदायाची 54 कोडिंग भाषा हे खरंच एक अमूल्य ठेवा आहे. आज गायत्रीजी गप्पांच्या कार्यक्रमामध्ये गायत्रीजी आताही आपल्याकडे एक विषय येईल, त्या संदर्भात आपण सविस्तर बोलावं. निश्चितच. खरं तर आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे 54 प्रकारचे कोडिंग लँग्वेज आज आपण बघतो की आपल्याला फॉरेन लँग्वेजचंही आकर्षण आहे. आणि मग या सगळ्या भाषा मी अवगत कराव्यात, सगळ्या भाषा मी शिकाव्यात, पण पुरती मराठी सुद्धा मला योग्य पद्धतीनं बोलता येत नाही. पटकन चुकी झाली की आम्ही सॉरी म्हणतोय, क्षमस्व आम्हाला आठवत नाही. टीबी सारखा एखादा रोग आहे, तो टीबी म्हणून परिचित आहे, पण क्षयरोग म्हटलं तर कुणालाही कळत नाही. आणि आम्ही म्हणतो की होय आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही मराठी बोलतोय. पण या मराठीला जतन करण्याचं काम जसं महानुभाव पंथातून झालेलं आहे. आणि आधीच आपण सांगितल्याप्रमाणे बाळापूरकर महानुभाव महाराजजी की गैरसमज प्रत्येकाचे आहेत, पण मराठीला प्रगल्भता प्राप्त करून देण्यासाठी खूप मोठं काम खरं तर महानुभाव पंथाकडनं आजही सुरू आहे पुढच्या पिढीसाठी, मराठीला जतन करून ठेवण्यासाठी. पण आपण जर पाहिलं तर महानुभाव पंथीय सगळे संत म्हणूया आपण वस्त्रांवरून ओळखतो. पण मग या वस्त्रांबद्दलही आपल्याला काही सांगता येईल का? जसं की कधीतरी गुलाबी रंगाची वस्त्र परिधान केली जातात, पांढऱ्या रंगाची वस्त्र केली जातात आणि बऱ्याच महिला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करूनही खरं तर आपल्याला आश्रमामध्ये संन्यास रूपी अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर मग याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? महानुभाव पंथाची वेशभूषा नेमकी कशी आहे? मुळात जे काळे कपडे म्हणू आपण किंवा पांढरे कपडे किंवा गुलाबी कपडे असा जो काय आपल्याला भेद वाटतो तो हा कोणताही त्याच्यामध्ये उच्च नीचतेचा भेद नाही, पात्रतेचाही भेद नाही.
एकंदरीत आपल्या गुरु परंपरेतून जे वस्त्र आलेले आहेत तो आपणही स्वीकार करावा असा एक कल असतो. परंतु आपल्याला जे काही महानुभाव संप्रदायाचा एक विशेष वेश दिसतो की अंगामध्ये सदरा असेल आणि खाली आपण ज्याला धोती म्हणतो ती असेल, डोक्यावर एक टोपी असते, तर असा जो महानुभाव संप्रदायाचा हा एक वेश आहे, या संप्रदायाच्या वेशालाही एक निमित्त कारण आहे. पूर्वी महानुभाव संप्रदायाचे संन्यासी तत्कालीन जी वेशभूषा होती त्याच वेशभूषेमध्ये राहत होतं. पण एकदा काय होतं की काळे कृष्ण भट्ट नावाचे एक परमार्गातले संन्यासी जे नागदेवाचार्यांच्या सान्निध्यात आहे आणि ते आपलं अटन विजन भिक्षा भोजन या मार्गाने स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने ते परभ्रमण करतायत आणि पदभ्रमण करत असताना एक ठिकाणी असा प्रसंग घडतो की एका गावामध्ये काहीतरी चोरी झाली होती आणि हे काळे कृष्ण भट्ट नेमके त्याच गावामध्ये त्या दिवशी होते आणि हे शांत संयमी एकदम शांत बसलेले होते, मौन्य धारण केलेलं होतं. कोणाशीही वायफळ चर्चा ईश्वरीय चर्चाशिवाय करायची नाही असा दंडक होता आणि त्यामुळे हे मौन्य अवस्थेत बसलेले होते. मौन्य अवस्थेत बसलेले असताना गावाच्या बाहेर थोडंसं लोकांना संशय आला की अरे हा काही बोलत नाही, एकदम बसलाय. लोकांना साहजिक आहे, संशय येणं साहजिक आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाही, नक्कीच हा घाबरलेला असेल की काय, आणि म्हणून गावकरी त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना डांबून ठेवण्याचा, त्यांना थोडंसं हनन करण्याचा प्रयत्न करतात, बंदिस्त करतात. परंतु त्याच वेळेस एक व्यक्ती येतात आणि ते ओळखतात की अरे हे परमार्गाचे आहेत, म्हणजे वेदवंती नागदेवाचार्यांच्या मार्गाचे हे आहेत, म्हणजे सर्वज्ञांच्या मार्गाचे आहेत. मग ते असं म्हटल्यानंतर त्यांना ते लोक सोडून देतात. परंतु जेव्हा काळे कृष्ण भट्ट परमार्गामध्ये येतात, पुन्हा आश्रममध्ये येतात आणि नागदेवाचार्यांना हा प्रसंग कळतो की अरे आपल्या पंथाच्या साधकावर एवढा मोठा आघात झालेला आहे. मग हा निश्चित कशामुळे झालाय की लोकांना ओळखू न आल्यामुळे. आणि म्हणून मग त्यावेळेस असा विचार केला जातो की महानुभाव पंथाच्या संन्यासांना काहीतरी एक वेगळा वेश असावा की जेणेकरून जनसामान्य लोकांना तो ओळखू येईल. आणि म्हणून जनसामान्यांच्या ओळखीसाठी एक साधारणतः असे वस्त्र जे आहेत तर ते संन्यास मार्गाला दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये राहिला रंगाचा विषय, तर रंगामध्ये असं वेगळीकता काही नाही, परिस्थितीनुसार किंवा तत्कालीन प्रदेशानुसार तो रंग हा बदलला गेला. आपण पाहतो की काळे कपडे, तुम्ही म्हटलात की अनेक स्त्रिया आश्रमांमध्ये काळे कपडे वगैरे घालतात, तर ही तत्कालीन परिस्थितीनुसार आलेले कलर आहे. हा, परंतु स्वामींनी सांगितलं की जास्त स्वच्छ किंवा जास्त रंगीबिरंगी आपण समाजामध्ये उठूनच दिसू अशा पद्धतीचा वेश नसावा. शांत, कोणालाही पाहिल्यानंतर कारुवा तारुवा म्हणजे काळपट वगैरे असे थोडेसे कपडे असावे. त्या कारणाने आमच्यामध्ये अशी कपड्यांची पद्धत दिसते. त्याच्यामध्ये कोणताही पात्रता अपात्रतेचा विषय नाही, कोणताही रंग धारण केला तरी तो महानुभाव संप्रदायाचाच आहे. आणि त्यामुळे हा वेश जो काय आहे हा प्रसंग महानुभाव संप्रदायाच्या वेश परिवर्तनाला एक प्रकारचा दिशा देणारा ठरला. आणि मग तेव्हापासून समाजामध्ये ओळख निर्माण झाली की हे असे जे वेश परिधान करणारे लोक आहेत हे महानुभाव संप्रदायाचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारे आघात टळायला लागले. हा खऱ्या अर्थाने आमच्या वेशभूषे पाठीमागचा एक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बरोबर. आणि म्हणून खरं तर आपणही खरंच आता आपल्याला बाळापूरकर महानुभाव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वेशभूषेवरून मग आता आपण महानुभाव पंथी आहेत हे आपण ओळखू शकतो. खरं तर संत संयमी आणि मितसुभेशी असे सगळे महानुभाव पंथी आपल्याला पाहायला मिळतात. मग स्वतःवर तेवढा संयम त्यांनी मिळविलेला असतो. पण आज संयम ठेवून हे काम आणि या कामाचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्याला काय सांगता येईल महाराज? खरं तर आता आपलं कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये काम खरं तर महानुभाव पंथाचं सुरू आहे. आपले गुरुग्रही राहून काही आश्रम खरं तर सुरू असतील. काय सांगाल, कसा प्रचार आणि प्रसार खरं तर आता आपला चालू आहे? आणि आज चक्रपाणींच्या प्रकट दिनानिमित्त, प्रभूंच्या प्रकट दिनानिमित्त या विषयावर बोलत आहोत. आणि श्रोतेहो, आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर निश्चित उचला फोन आणि डायल करा. 74 47 56 18 48 हा मोबाईल नंबर. वास्तविक पाहता महानुभाव संप्रदायाने स्वतःच्या धार्मिक शिक्षण पद्धतीचा गुरुकुल पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. आजही महानुभाव संप्रदायामध्ये मोठे मोठे गुरुकुल आहेत की जिथे जाऊन मुलं मुली अगदी निसंकोचपणे एकही रुपया न देता, काहीही नसताना तिथे जाऊन सगळी व्यवस्था त्यांची शिक्षणाची होते. हे आपल्याला महानुभाव संप्रदायांच्या गुरुकुल पद्धतीमध्ये आजही आपल्याला दिसून येतं. त्याबरोबर शैक्षणिक शिक्षणही त्यांना त्याबरोबर दिलं जातं. महानुभाव संप्रदायामध्ये गुरुकुल पद्धतीमध्ये
की शिक्षण घेत असताना विशेष मला सांगायला आनंद वाटतो की जो समाजामध्ये आज आम्ही जातीपातीमध्ये विखुरलेले दिसतो, समाज खऱ्या अर्थाने, आणि त्याच्यावर सरकार काम करतं किंवा अनेक संप्रदाय काम करतात, पण महानुभाव संप्रदाय नुसतं सांगितलं नाही, त्यांनी ते करून दाखवलं. गुरुकुलमध्ये येणाऱ्या कोणताही विद्यार्थी असेल तो कधी जातीपातीमधला ओळखच त्याची नसते. म्हणजे एव्हा आम्ही गुरुकुलमध्ये होतो, आम्हाला माहित नव्हतं की आमच्या सोबत असणाऱ्यांची जात काय आहे. आपण महानुभाव पंथी आहोत. हो, त्याच्यामुळे फक्त पंथी आहोत, मी आहे तर ईश्वराचं मी एक लेकरू आहे आणि तूही एक लेकरू आहे, त्या पद्धतीने आम्ही अच्युत गोत्री आहोत. म्हणजे आमच्यामध्ये इतकं नातं आहे की ते कशाने तुटू शकत नाही. अच्युत म्हणजे त्याच्यात तुटच शकत नाही, त्याच्यामध्ये बाधा येऊ शकत नाही, असं आपलं नातं आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचे गुरुकुल हे खऱ्या अर्थाने मूल्यवान शिक्षण, मौलिक शिक्षण, मूल्य शिक्षण देणारे हे जणू काही धर्मपीठ आहेत आजचे प्रत्येक गुरुकुल. इथे येणारा विद्यार्थी तो किती तो श्रीमंत आहे त्यालाही त्याच जागेवर बसावं लागतं, आणि तो कितीही गरीब असला तरीही त्याला त्याच रांगेत बसवलं जातं. तो कोणत्याही जातीतला असो, कोणताही असो, तो त्याच रांगेला बसेल जो इतर रांगेला बसलेले आहेत. म्हणून ही गुरुकुल पद्धती खऱ्या अर्थाने कधी कधी मनाला असा विचार येतो की खरंच आमची भारतीय संस्कृतीमध्ये असणारी ही गुरुकुल पद्धती किती उदात्त होती, जी आम्ही बिघडून टाकली आज आम्ही प्रत्येक गोष्ट पाहिली की आम्हाला जात विचारावं लागते, आम्हाला काही घ्यायचं असेल तर पात विचारावी लागते, परंतु खऱ्या अर्थाने गुरुकुलमध्ये हे सगळं फाटा फोडून फक्त माणूस म्हणून आणि मानवतेचं दर्शन आपल्याला गुरुकुलमध्ये दिसतं. हेच महानुभाव संप्रदायाचं कार्य. शिक्षणाला फक्त शिक्षणच नव्हे तर जोडीला शिक्षित विद्यार्थ्यांना केलं जातं, आणि गुरुग्रही राहून शिक्षण घेत असताना तिथं कोणताही भेदभाव होत नाही. अजिबात होत नाही. त्याच्यामुळे ह्या संप्रदाय समाजामध्ये एक आपलं वेगळं वैशिष्ट्य टिकून आहे. आणि तिथे असताना पूर्ण आपण असं म्हणतो की नाही, आता आपण एखाद्या दवाखान्यात गेलो, आपण बरे होतो, परंतु तरीही डॉक्टर आपल्याला 2 दिवस थांबून घेतात. त्याचं कारणच काय असतं? त्याचं कारण एवढंच असतं की तू जर घरी गेलास ना तर तू पथ्य पाळणार नाही, आणि म्हणून माझ्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये मी त्याला ठेवतो. अगदी बरोबर. तसं महानुभाव पंथांचे गुरुकुल हे अंडर ऑब्झर्वेशन आहे की जिथे मनुष्याला मानवता शिकवण्यामध्ये अंडर ऑब्झर्वेशन आहे, तो वाईट व्यसनांना जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे अंडर ऑब्झर्वेशन हे आमचे गुरुकुल आहेत की जिथून निघणारा मनुष्य उद्या कोणाचाही भेदभाव न करता हा संपूर्ण विश्व माझं आहे आणि मला त्याच्यासाठी काम करायचंय असं म्हणून तो बाहेर पडेल आणि खऱ्या अर्थाने मानव म्हणून बाहेर पडेल. ह्या अर्थाने मानव संप्रदायाचे गुरुकुल हे खरंच उदात्त दृष्टिकोनातून बनलेले आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मोठे मोठे गुरुकुल असतील, म्हणजे आपल्या जवळच असेल वांबोरी येथे खूप मोठं गुरुकुल आहे. त्याच्यानंतर आंबेवडगाव असेल, हो राहुरी तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये आंबेवडगाव असेल, जाधववाडी म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये असेल, फलटण असेल, वेगवेगळ्या रनाईचे असेल, औरंगाबादमध्ये मोठा आश्रम आहे जिथून मोठं संपूर्ण कार्य उदात्तीकरणाचं वेगवेगळ्या माध्यमातून चालत असतं. तर असे. पण मग गुरुकुलमध्ये खरं तर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी पण काही वेगळी पात्रता हवी का? मुळात त्याला अध्ययनाची इच्छा असायला हवी. आणि महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान हे कुठेही तुम्हाला बाहेर असं शिकवलं जात नाही, त्यासाठी तिथे जावं लागतं. म्हणजे कसं असतं ना, पहा की आपल्याला जर एखाद्याच्या इस्टेटीचा वारसदार व्हायचं असेल तर आपल्याला पहिलं दत्तक पत्र करावं लागतं. बरोबर. त्याशिवाय आपण त्या इस्टेटीचा अधिकारी होऊ शकत नाही. तसं महानुभाव संप्रदायाच्या ज्ञानाचा वारस व्हायचा असेल, घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिलं त्यांचं दत्तक पुत्र बनावं लागेल. तुम्हाला पहिली त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी लागेल, त्या पंथाविषयी आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. आणि मग तुम्ही आदरपूर्वक तिथे गेला गुरुकुलमध्ये आणि तुम्ही जर आदरपूर्वक अध्ययनाची तुम्हाला आवड असेल तर निश्चित तिथे ते शिकवलं जातं. तिथे कोणताही दुजाभाव किंवा तिथे कोणत्याही आर्थिकतेची मागणी केली जात नाही. आजही ते गुरुकुल, आजही सगळ्या गुरुकुलमध्ये एकही रुपया न घेता तुम्ही कपड्यानिशी जरी गेले तरी त्या गुरुकुलमध्ये त्याची पूर्ण व्यवस्था आजही होते आणि हे अव्याहतपणे चालू आहे. आणि यासाठी अनेक संस्था कार्य करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ ग्लोबल महानुभाव संघ औरंगाबादचा असेल, सर्वज्ञ सेवा युवाभावी संस्था असेल, किंवा महानुभाव धर्मरक्षक संघ आलेला आता नवीनच उदयाला आलेला आहे, जो धर्माच्या अडचणींना समजून घेतो किंवा धार्मिक काही अडीअडचणी येत असतील कोणाला, मग ते गृहस्थांना येत असतील किंवा संप्रदायातील संतांना येत असतील तर ते सोडवण्याचं कामही महानुभाव धर्मरक्षक संघ, असे वेगवेगळ्या माध्यमातून हे कार्य आताही चालू आहेत. आणि म्हणून हे महानुभाव संप्रदायाचं एक अमूल्य कार्य. पण त्याबरोबर नो जाहिरात.
कुठेही आपल्याला प्रसार माध्यमांमध्ये कुठेही खरं तर आपल्याला अजिबात नाव दिसत नाही किंवा सोशल मीडियावर आपल्याला आज मलाही सांगताना नक्कीच आवडेल किंवा श्रोते हो आपणही याची अनुभूती घेत असाल की सोशल मीडियावर आपल्याला महानुभाव पंथीय कुठेही दिसत नाही. आज 21व्या शतकात सुद्धा आपण बघतोय की प्रत्येकाला एक वेड लागलेला आहे, पण तरीही आपल्या प्रचार आणि प्रसाराचं काम खरं तर कृतीतून होत आहे आणि स्वतः महानुभाव पंथीय आपल्या कृतीतून हा संदेश खरं तर इतरांपर्यंत पोहोचवित आहेत. आणि आताच आपण सांगितल्याप्रमाणे खरं तर गुरुकुल पद्धतीतूनही खूप मोठ्या प्रमाणावर भावी पिढी घडविण्याचं, ही संस्कृती टिकविण्याचं, ही संस्कृती जतन करण्याचं काम खरं तर केलं जात आहे. जाता जाता खरं तर बाळापूरकर महानुभाव तर काय संदेश आपण सगळ्यांना द्याल? माझा सर्वांना एवढाच संदेश असेल की आपण कोणत्याही पंथाची असाल, कोणत्याही दैवताचं भजन पूजन करत असाल, परंतु महानुभाव संप्रदायाची एक आचरण पद्धती की जी सर्वसामान्य माणसांना जगण्यासाठी खूप उपयोगी आहे, की ज्यामुळे मनुष्य म्हणून जगू शकतो. आताच आपण एक मध्यंतरी कॉल ऐकला की आदर मला आहे. त्या आदर असण्याचं कारणही तितकंच आहे की हे जे लोक आहेत हे शांत संयमी, पण कधी कधी आपल्या मागण्यांसाठी त्यांनाही कुठेतरी कोणापुढे तरी काही बोलावं लागतं, नाविलाज असतो. कारण आपण 21व्या शतकात आहोत. अनेक अडीअडचणी सरकारी माध्यमातून असतील किंवा सामाजिक माध्यमातून अडीअडचणी ह्या पंथालाही येत असतात आणि वेळोवेळी अनेक पक्ष त्यामध्ये आपला वाटा बहुमोलाचा देऊन त्या संप्रदायाला सहकार्य करत असतात. अनेक लोकांनी या संप्रदायाला भरभरून यश किंवा भरघोस अशी मदत केलेली आपल्याला दिसते. परंतु तरीही सामान्य जनतेमध्ये अजून या संप्रदायाविषयी अनेक गैरसमज निर्माण होतात आणि ते गैरसमज अनेक समाजकंटक निर्माण करत असतात. आणि म्हणून माझं मराठी मातीतल्या सर्व लोकांना एक आग्रहाची विनंती किंवा कळकळीची विनंती अशी आहे की हा संप्रदाय आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने त्यांच्या गुरुकुल पद्धतीशी आपण संपर्क करा, त्या संत जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करा. आणि म्हणून सामान्य जनतांच्यासाठी हा पंथ निर्माण झालाय. कारण का कोणताही पंथ असो किंवा कोणताही काही असो तो एका समाज घटकासाठी कधीच होत नाही. कारण आपण पाहतो की आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितलं, माझ्या संप्रदायासाठी नाही मागितलं फक्त, हो की नाही. मग आम्ही काय केलं की आम्ही संतांना वाटून ठेवलं, म्हणजे आम्ही संतांना वाटून ठेवलं की हे यांचे संत, ते त्यांचे संत, हे यांचे संत. पण संत किंवा परमेश्वर अवतार हा कधी एका समाज घटकाचा नसतो, तो संपूर्ण विश्वाचा असतो. म्हणून महानुभाव संप्रदाय किंवा सर्वज्ञ श्री चक्रपाणी चक्रधर स्वामींचं कार्य हे संपूर्ण भारतभूमीसाठी आहे. हे केवळ फक्त महानुभाव पंथाचे साधक किंवा उपदेशी वर्ग आहेत त्यांच्यासाठी नाहीये. हा संपूर्ण जो काही आहे दिलेला संदेश हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही केलं पाहिजे. आम्हाला सांगायला असा आनंद वाटतो की महानुभाव संप्रदायाने अनेक असे गावं आहेत की पूर्ण गावच्या गाव अहिंसक आहेत. आजही तिथे एकाही जीवाची आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी हिंसा केली जात नाही. असे गावं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. हे किती मोठं हे आहे की ज्या महात्मा गांधींचा आम्ही अहिंसाचा संदेश मानतो, गौतम बुद्ध आमचे अहिंसाचा संदेश देतात, प्रत्येक जणांनी आम्हाला अहिंसेचा संदेश दिला, पण आम्ही तो पाळतो का? पण महानुभाव संप्रदायाने तर आपल्या समाज कार्यातून गावच्या गाव, आता सांगायचं एक उदाहरण असेल तर कणाशी हे गाव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, पूर्ण गाव अहिंसक आहे, एकाही जीवाची तिथे हत्या होत नाही. किती मोठं कार्य आहे समाजाच्या दृष्टीनं. म्हणून माझंही समाज माध्यमांना किंवा इतर सगळ्या सामान्य लोकांना एक विनंती आहे की आपण हे सगळं करत असताना आपल्यामुळे कोणाच्याही प्राण्याला सर्व भूत हिते रता असं आम्ही म्हणतो, पण आम्ही नुसतं म्हणतो. आम्ही सगळं भूतमात्रांच्या ठिकाणी आम्ही सर्व प्राणीमात्रांची कल्याणाची खरंच इच्छा करतो का? तर नाही करत ना. म्हणून सर्व प्राणीमात्रांना अभय असलं पाहिजे, त्यांना माझ्यापासून भीती नाही वाटली पाहिजे. म्हणजे आम्ही काय करतो, एकीकडे आम्ही वाघ वाचवा असं म्हणतो आणि एकीकडे आम्ही आमच्याच घरातल्या आजूबाजूच्या प्राण्यांना मारतो. म्हणजे ही अहिंसकता आम्ही फक्त लोकांना दाखवण्यापुरतं ठेवलेली नाही, हे आम्हाला कृतीतून आणलं पाहिजे. आमचे प्राणी किंवा आमचा निसर्ग हा खऱ्या अर्थाने आमचे मित्र आहेत आणि त्या मित्रांचा नाश करून आम्ही कधी सुखी होणार? अगदी बरोबर. आणि म्हणूनच खरं तर चक्रपाणी प्रभूंच्या फोटो जवळ आपण जर पाहिलं तर वेगवेगळे प्राणी हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि
आता आपण सांगितल्याप्रमाणे हिंसक वृत्ती ठेवू नका, मानवी आहार, शाकाहार या सगळ्या गोष्टींचा पुरस्कार खरं तर महानुभाव करत असतात. खूप सुंदर संदेश जाता जाता आपण सगळ्यांना दिलेला आहे. आणि श्रोते हो, आज गप्पांच्या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होते प्राध्यापक विजय भोर उर्फ बाळापूरकर महानुभाव आणि भारत रेघाटे आणि मी आपली रेडिओ मैत्रीण गायत्री. आज आपण महानुभाव समजावून